बरोबर आहे. करत असताना आपल्या हा जो रेल्वे महामार्ग आहे पुणे ते नाशिक याच्यासाठी खास करून ही बैठक आपण सर्वांनी आयोजित केलं आणि याची एक सांगड घालण्यासाठी हा महामार्ग झालाच पाहिजे. याच्यासाठी काय काय अडचणी आलेल्या आहेत किंवा हा महामार्ग दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे. तो नगरमार्गे शिर्डीमार्गे तो नाशिकला जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, त्याचप्रमाणे संगमनेर, अकोला ह्या भागांचं ते नुकसान होणार आहे. आणि गेले कित्येक वर्षापासून आपण त्या रेल्वेच्या प्रतीक्षेत होतो. ती रेल्वे आपल्याकडनं जर गेली तर भविष्य काळामध्ये आपण येणाऱ्या पिढीला पुस्तक देऊ शकणार नाही. तर आम्ही नाही तर कमी नाही अशी परिस्थिती आजची आहे. आणि जे जे आंदोलन आहे जे 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण चाकण तळेगाव चौकामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आणि हे आपल्या तालुक्यात प्रत्येक आमदारांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ते करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्या तालुक्यामध्ये बाबा शेट्टी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ते आंदोलन करायचं. त्याचप्रमाणे आंबेगावमध्ये वळसे पाटील, शरददादा सोनवणे, सत्यजित तांबे, खताळ असतील हे सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये त्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत सकाळी 9 वाजता. आणि आपण सर्वांनी त्या आंदोलनात सहभागी राहावं. आपल्या प्रत्येक कार्यकर्ता असेल, आपल्या ज्या भागातनं ही रेल्वे जाणार आहे खास करून त्याचा त्या ठिकाणी जरासा फायदा त्या नागरिकांना होणार आहे. आणि आपल्या खेड तालुक्यातून खास करून आपले युवक असेल, आपला शेतकरी वर्ग असेल, उद्योजक असेल, अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळं हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे. हा शेवटचा मला असं वाटतं की शेवटची त्या ठिकाणी आपली लढाई असणार आहे या आंदोलनाच्या मार्फत. कारण की या सर्व 6 तालुक्यांनी मिळून हे आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. हे आंदोलन यशस्वी करावं अशी मनापासून मी इच्छा व्यक्त करतो. आणि जर एकदा जर रेल्वे जर इकडनं गेली तर सर्वांचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं येणारा काळ त्या ठिकाणी येणारी पिढी आहे उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आणि याच्यानंतर आपण आमदार साहेब सांगतील, आमदार साहेब सांगतील तर बाबा या आंदोलन करण्यात आलं ते ताकदी नाही करायचं. प्रत्येकाने आपापल्या भागातले कार्यकर्ते पक्षाचे लोक इतरही लोक आपण जास्तीत जास्त इफेक्ट हा गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. आणि कसल्या परिस्थिती रेल्वे आपण कॅन्सल केली त्याचा फार प्रचंड होऊ शकतो. त्या भावना पण गेल्या पाहिजे. म्हणून आपापल्या जिल्हा परिषद गट असेल तर त्याने आपापल्या जिल्हा परिषद गटातील सगळे लोक जास्तीत जास्त ताकद घेऊन आले पाहिजे. पंचायत समितीचे मेंबर असतील, पंचायत समितीचे शहराचे लोक असतील. आणि आता राहिले आपल्याकडे आज 2 दिवस हातात आहे. तशा पद्धतीने प्लॅनिंग व्यवस्थित परफेक्ट करून जास्तीत लोक आणून त्या ठिकाणी आपल्याला आता 9चं टायमिंग दिलं सकाळचा. चाकण माणिक चौक हां सगळीकडे देते. पण म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर ज्यांच्याने आपापल्या गाड्या किंवा इतर अशा काही गाड्या वगैरे लागत असतील जास्त लोक घेऊन आले पाहिजे. म्हणजे आपण एकटे आलो एक हजेरी लावली तर ते काय आंदोलन त्यामुळं तिथं आपण स्पीकर त्याची व्यवस्था करू. त्याला वातावरण चांगलं झालं पाहिजे आणि लोक आली पाहिजे. जिल्हा परिषद जबाबदारी घेऊन कामकाज केलं तर ते जास्त सोयीस्कर राहील. आता चंद्रशेठ तुमच्याकडे जिल्हा परिषद गट आहे. जास्तीत जास्त प्रत्येक गावातून याचं नियोजन जबाबदारी लोकांना जागृती होईल. ऐका माणिक चौकात जाऊ जागा असणं तुम्ही ऐका मी आंदोलन खेळा आहे. तिथं जर आपल्याला वाटलं की लोक प्रचंड तिथून ताकदीने आपण ते जाऊ आणि ते आणतो. आणि जर आपल्याला वाटलं की नाही जर तो चौका इतकी लोक आपल्याकडे आहेत तर तो तिथे चौक सोशल मीडियावर येणार काय हरकत नाही ना. आपलं माझं काय म्हणजे तो जो बाहेर चौक आहे माणिक चौक आहे ना जास्त आहे ट्रॅफिक सगळ्या तिथूनच जाते ना. तिथूनच हायवेला घेतलं ना तर लोकांना जास्तीत जास्त त्याचा पब्लिक जर मोठं जर आलं तर मग आपण इकडे तळेगाव चौकात येऊ ना. एक लक्षात घ्या तळेगाव चौक
आपण ते जाऊ माणिक चौकात जाऊ. लोक किती आहेत त्या अंदाजावर? त्या सत्याप्रमाणे आपण लगेच चालू चालूमध्ये ठरवू, काय अडचण नाही. हे बघा बाळासाहेब ठाकरेंची सभा आहे ना, आपण चाकणच्या मार्केटला गेलो त्यावेळेस मुंबई आणि महाराष्ट्रातले लोक यायची आणि आम्हाला शिवाय घालायची बाळासाहेबांची सभा आहे. मग तिथे काय झालं अख्ख्या तालुक्यात माळ भरपूर होती ना, तिथं सुद्धा येऊ शकलो असतो ठाकरे साहेबांची सभा. पण ज्या टायमाला ती सभा तिथे झाली त्यावेळेस लोक काय म्हणले, अरे काय सभा झाली, चिंगरून लोक मिले असतील. सभेचा इफेक्ट किंवा सभेची चर्चा तशीच करायला लागते. तसे आता सुद्धा आंदोलन असणार तर आंदोलन चर्चा हे व्हायला पण अरे काय होतं म्हणजे काय तिथे गर्दी झाली जाम झाल्याच्या तर ओकेच आहे. पण जर समजा नाही काय लोक कमी होते असं म्हणलं की त्या आंदोलनाची हवा काय होतं, त्या माणिक चौकामध्ये ना रहदारी पण असते. हो असं काही असलं ती पण लोक सामील ऐका ना, होते. माणिक चौकाचं आपण सगळ्यांनी लावून धरले, प्रत्येकाने लोकसंख्या त्याप्रमाणे घेऊन घेऊन यायची वाढलेलो कारण आहे ना, आम्ही बैलगाड्याचं केलं होतं, आम्हाला माहिती आहे बैलगाड्याचं करताना लोक वाढले. है की नाही? त्यामुळं खूप मोठं केलं होतं. त्या आपण काय पद्धतीने करू? सगळे पहिल्या आम्हाला- चौकाचा मुख करू. नाही आम्ही तक्रार नाही, किती पण काय हरकत नाही. तिथे जरा कसं होतं, चौक मोठा आहे, माणसं एक उभी करून चालणार नाही. तिथून आपण वडून आंदोलन ऐका. आज सोयाबीन काय आहे, तसं नाही सर्वपक्षीयचं. ही तुमचे आंदोलन 9 तारखेला होणार आहे. मी काय सगळ्यांपेक्षा म्हणलं, हे करावं लागणार आपल्याला. ऐका आपण काय एकाच पक्षाचा एकच झेंडा म्हणून नाही, हा. तो एक झेंडा आहे ना, तो सगळीकडे चालतो. बघ, बिगर चिन्ह. बाबा झेंडा पण आणि काय होतं माहिती का, आंदोलनामध्ये जोश पाहिजे. जोश येण्यासाठी घोषणा झेंडे सगळं स्पीकर, आणि वाजवा- public वाजवा- हे वातावरण आहे बघा. म्हणतो, बघ, टोप्या. हा. बघ, झेंडे असते. चिन्ह काय चिन्ह काय ना विषय आता आपण आपण सुद्धा आज संध्याकाळी आमदार म्हणून सर्वपक्षीयांना तालुक्याला आवाहन करणार आहे हो. किंवा सगळ्यांनी या आपापल्या पक्षाने आपापल्या बैठका घ्या. आता ही आपल्या पक्षाची बैठक झाली यानंतर दुसऱ्या पक्षाची चालू आहे. हा, हो, येऊ दे ना त्यांना. चालू आहे ना. आवाहन नाही, ती करा. SIR ची आहे त्याची. त्याच्यामध्ये हा पण विषय आहे. ठीक आहे काय हरकत नाही. आता तुम्ही तुम्ही ऐका ना, त्या म्हणता, विषयावर वारीला बोला. लोकांकडे तुम्ही भागवत असतो. नऊला आपण कोणत्या दिवशी तशी आपण काही होऊ. आपण आपल्या पद्धतीने आपली ताकद सर्वपक्षीय लावू. लोकांना सहभागी होत नाही. पैसे आंदोलनाला नाही आला फक्त. स्वतः घालायची सहभागी व्हायचं. आणि खरीद वगैरे आपल्यावर आहे. बघा, आपल्याला जमा करायचे. सगळं पक्ष आहे म्हणून येईल तो येईल हा मी हा, करा. दुसऱ्या हे नाही नको. राहिला, ते केलं, आपण त्या मग ते सर्व पक्ष आहे, शब्द आला का लगेच गाळ दोन मुद्दे. होतो. ताबडतोब गाळ. आपला पक्ष आहे ना, आपण हा. आपले झेंडे घेऊ, बरोबर. बाकी पक्ष आहे त्यांचे झेंडे घेऊन येतील ना, आपण त्यांची काय काळजी करणार नाही. आपण असं बघू. मुद्दा असा आहे सर्वपक्षीय म्हणून आपण आव्हान करणारच हो. आहे. पण आपल्या पक्षाची ताकद आहे ना, जबाबदारी आपण आपल्याला जास्त याचे सदस्य आहे, मार्केटमध्ये आहे, पंचायत समिती आहे. म्हणजे संघटनेचे पदाधिकारी पण सगळे जागरूक आहे. सगळ्यांनी एकत्र आपल्याला- फुल ताकदीने गेलो ना. गोड आपल्यावर घ्यायचा. जाऊन कोण किती लोक येते ते सगळं सिक्वेन्स काढा. नुसतं हा म्हणून तो म्हणून आता मग त्याला काय हे राहणार नाही. काय प्रत्येक सगळ्यांनी सांगत होतं. सगळ्यांनी सांगा बाबा मी इतकी लोक आणतो किंवा अशा पद्धतीने आम्ही गेलो तर काहीतरी असं काय लोक एकेकाने सांगा ना म्हणजे मी पुण्याहून आलो, मी दिल्लीहून आलो, मी इकडच होतो, अजिबात नको. प्रत्येकाने स्वतः प्रत्येकाने आपल्या इज्जतीप्रमाणे माणसं घेऊन यायची. तुमची या इकडे, इकडे. हे जे लोकप्रतिनिधी आहे ते